DGCAच्या माध्यमातून थेट VSR विमानांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। 5 विमानांना उडण्यापासून बंदी घालण्यात आलेली आहे। काय म्हणाले संपूर्ण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही बोलताय, रोहित पवार म्हणतायत, शशिकांत शिंदे म्हणतायत, परंतु तुमच्या पक्षातून इतर अजून कोणी नेते का बोलत नाही आहेत? तुमच्यासारखा आक्रोश म्हणजे फक्त तुमचे एकट्याचेच नेते होते का दादा? त्यांचेही होते, त्यांनाही तर मोठ्या पदांवरती दादांनी नेलं। पहिलं तर टिकटॅकमधला तुमचा जो प्रश्न आहे 1 to 1 मधला की अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात, तर आता हे सिद्ध झालं आहे की त्यांचा घातपात केला गेलेला आहे। विमान नियोजनपूर्व DGCAनी त्या पद्धतीचं नादुरुस्त विमान VSR व्हेंचरकडून त्या ठिकाणी दिले असल्याची शक्यता नाकारता येत नाही। मी सुरुवातपासून हाही आक्षेप घेतला आहे की VSR कंपनीच्या सर्व पायलटचे 50-50 कोटीचे विमे काढले गेले। मी हेही सांगतोय की साहिल मदन आणि यश ज्या दिवशी 27 जानेवारीला ट्रॅफिकमध्ये अडलो असं सांगतायत, त्याचा CCTV फुटेज ना CIDला सापडला आहे ना अद्याप ज्या काही चौकशा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या लावल्या AAIBची सुद्धा चौकशी, त्यात सुद्धा साहिल मदन आणि यश कुठं दिसत नाही आहेत। कलिना गेट नंबर 8 पासून VSR व्हेंचरच्या पांढऱ्या रंगाच्या विमानात बसेपर्यंत अजितदादाचं फुटेज कुठं दिसत नाही आहे। त्याच्यामुळे या सगळ्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आहे। सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवला होता का अशी शंका जी माझ्या मनात आली होती, त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं, मूर्खात काढलं, पण आता त्या शंकेला वाव मिळतंय। कारण DGCAनी थातुरमातुर जी काही कारवाई केली 4-5 विमानांचं फ्लाय फक्त रद्द करण्याची, मला असं वाटते त्यांनी कुणीही समाधानी होणार नाही। DGCAच्या सर्व अधिकाऱ्यांना DGCAचा जो चीफ असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो नालायक जिथं कुठं लपलेला असेल त्याला उचलून आणलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याला जेलात टाकलं पाहिजे। ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून माझी आहे। तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाचे इतर आमदार का बोलत नाहीत, तर अजूनही ते धक्क्यातून सावरलेले नसावेत। ज्यावेळेस ते धक्क्यातून सावरतील त्यावेळेस मला असं वाटतं की नक्कीच ते विधिमंडळात बोलतील। आणि आता माझी विनंती आहे, अजूनही अधिवेशनाचे 3राच दिवस आहे, 1 महिन्याचं संपूर्ण अधिवेशन आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या म्हणजे कायदा सुव्यवस्थेची चर्चा असेल, सदनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, सदनामधली संसदेमधली आपल्या विधिमंडळातली जी वेगळी आयुधं असतील, विधानसभा आणि विधान परिषदेची, ती सर्व आयुधं वापरावी। आणि या अधिवेशनामध्ये मला तर अपेक्षा अशी आहे की सर्वांनी उद्या तिथे बसावं, पायऱ्यांवर, छत्रपतींच्या पायऱ्यांवर बसावं, जस्टिस फॉर दादा असं हातात घ्यावं एक कागद आणि एक आंदोलन करावं ना। तुम्ही म्हणाल की तुमचं काय सरकारमध्ये असतील विरोध, मला माहिती आहे तुमचा प्रश्न काय आहे। तुम्ही हे म्हणाल की तुम्ही सत्ताधारी असून असा प्रश्न का उपस्थित करताय। मी सर्व आमदारांना म्हणतोय, 288 आणि वर जे आहेत आमदार, या सर्व 350 आमदारांना म्हणतोय की जस्टिस फॉर दादा। कारण CBI चौकशी, CIDची चौकशी, AIBची चौकशी ही होते आहे का, तर होते आहे, पण ज्या संत गतीने होते आहे, ब्लॅक बॉक्स जळालेला सापडला तोही 2 आठवड्यानंतर, आणि VSR कंपनी नादुरुस्त आहे हे सांगितलं गेलं 1 महिन्यानंतर। त्याच्यामुळे हे फास्ट ट्रॅकवर तरी घ्या। त्याच्याकरता सर्व आमदारांनी एक दिवसीय आंदोलन केलं पाहिजे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे। अरे मी स्वतः माझ्या पक्षांच्या 2 प्रमुख नेत्यांना पत्र दिलं होतं फेब्रुवारी 2 तारखेला, त्याचं पण मला अद्याप उत्तर मिळालं नाही की राममोहन नायडू केंद्रीय हवाई मंत्री आणि दुसरे आपले अमित शहाजी यांची भेट करून द्या, पण माझं त्या पत्रालाही उत्तर नाही आहे। आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अंतर्गत एक चौकशी समिती गठीत करण्यासंदर्भात स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पण निवेदन केलं, त्याही पत्राचं उत्तर भेटलेलं नाही आहे। प्रांत अध्यक्ष आणि म्हणजे कार्याध्यक्ष यांना पत्र दिलेलं नाही, मी दिलंच ना। मी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांना, तटकरे साहेबांना त्यांच्या PA पत्र दिलं, हार्ड कॉपी दिली, ती ट्विटरवर पण टाकली, आणि त्या पत्राचं उत्तर मला अद्याप मिळालं नाही। कदाचित ते व्यस्त असतील म्हणून दिलं गेलं नसेल, पण केंद्राच्या मंत्र्यांना भेटणं इतकं सोपं नसतं। मी फार लहान माणूस आहे, मी छोट्या घरातला आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, छोट्या समूहातला आहे, त्यामुळे त्यांना भेटणं इतकं शक्य नाही, म्हणून यांच्या माध्यमातून भेटण्याचा माझा प्रयत्न होता। रोहित दादा जे काही प्रश्न उपस्थित करतायत, ज्या पद्धतीने त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, आतली माणसं फोडून आतली माहिती घेत आहेत, तुम्हाला या संपूर्ण गोष्टींकडे कसं पाहताय? मी त्यांच्या या धाडसाचं कौतुक करतो। आम्ही सत्तेत असताना सुद्धा जी माहिती प्राप्त करू शकत नाही किंवा करू शकलो नाही किंवा आम्ही बोलू शकत नसू, ते धाडस आमदार रोहित पवार करतायत। आमदार रोहित पवारांनी VSR कंपनीच्या संदर्भातली आणि DGCAच्या संदर्भातली लखतर जर वेशीवर टांगली नसती तर कदाचित DGCAनीही कबूल केलं नसतं। त्यामुळे नक्कीच याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे, पण अजितदादांसाठी ते लढतायत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच, आणि म्हणून त्यांच्यासोबत प्रत्येक घडामोडी
गोष्टीमध्ये अजितदादांच्या संदर्भामध्ये त्यांचं पॉलिटिकल थोडे ॲलिगेशन्स असतील तो भाग वगळता आम्ही दादांच्या मृत्यूला जी कोणी लोक कारणीभूत आहेत त्यांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. धाडसाचं कौतुक करताय, ते सत्तेत नसून एवढी म्हणजे गौप्यस्फोट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही सत्तेत असून म्हणजे अनेक नेते आहेत ते अजून काही गौप्यस्फोट करत नाहीत, या संदर्भात कुठली आतली माहिती देत नाहीयेत, म्हणजे कुठे लाजीरवाणी गोष्ट आहे काही? नाही, अनेक नेते हे अजूनही अजितदादांच्या, मी मगा सांगितलं की जाण्याच्या धक्क्यानं अजूनही शोकाकुल असतील. त्यांना जरा मी थोडा लवकर कव्हर झालो असेल, त्यांना कव्हर व्हायला वेळ लागेल, पण मला विश्वास आहे जेव्हा ते धक्क्यातून सावरतील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आगडोंब माजेल. शेवटचा प्रश्न घेतोय. रोहित पवार आज दुपारी जाणार आहे. मरीन ड्राईव्हला चाललेत गुन्हा दाखल मी करण्यासाठी. त्यांच्यासोबत DGCA गुन्हा दाखल करायला त्यांच्यासोबत जाणार आहे. मला हे माहीत पडलं आता पत्रकारांच्या माध्यमातून. तरी अजितदादांसाठी ते भूमिका घेत आहेत ना, त्याबद्दल त्यांचं स्वागत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि ते जिथं ते जर उद्या DGCA कुठेही गेले त्यांच्यासोबत मी असेल, अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून. आणि मी नाही, सर्व आमदारांनी पण असलं पाहिजे. दादा पत्रकार परिषद घेतात, अनेक गौप्यस्फोट करतात, त्यामध्ये देखील तुम्ही पत्रकार परिषद घेण्याचा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे, तो त्यांचा स्वतंत्र विषय आहे, तो त्यांनी करावं. पण अजितदादांना न्याय संविधानिक पद्धतीने मिळावा याकरता ती जी धडपड करतायत त्यामध्ये अजितदादांच्यासाठी शब्द आहे माझ्याकडं, दादांसाठी दिल दिया है जान भी देंगे अय दादा तेरे लिए. मग दादासाठी जो कोणी लढणार त्यासाठी अमोल मिटकरी त्याच्या खांद्याला खांदा लावून असेल. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी होते.